नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. महिला भगिनींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे. कारण आता आपल्या खात्यावर जमा होणार रुपये 3,000. तर नेमके 3,000 रुपये कोणत्या महिन्याचे पैसे असणार आहे, हे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता 3,000 रुपये कधी जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली आहे. विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतलेला आहे. मात्र सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहे, अडचणी आलेल्या आहे. सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींचे नावे वगळण्यात आलेली आहेत, तर गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने जे काही निकष वेळोवेळी बदललेले असल्यामुळे ही योजना राबवताना आता अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि त्यानुसार काही लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला आहे, तर काही लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे पैसे सुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे ही योजना आता अडचणीची निर्माण झालेली आहे. तर काहींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तर काही लाडक्या बहिणींना हे पैसे मिळालेले आहे, 12वा हप्ता मिळालेला आहे, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा 12वा हप्ता जमा झालेला नाही. सध्या या योजनेचं अधिकृत पोर्टल बंद असल्यानं नव्याने पात्र महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या या लाभापासून वंचित राहत आहे. त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात अद्याप जमा झालेला नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, घाईघाईत उशीर झाल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता तर शासनाने लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केला, परंतु लाखो अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही. हे लक्षात घ्या की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 12वा हप्ता हा जमा करण्यात आलेला होता, तरी पण लाखो महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही, पैसे जमा झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपल्या खात्यावर जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे मिळून रुपये 3,000 जमा होण्याची शक्यता असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ते पैसे कधी जमा होऊ शकतात ते सुद्धा आपण पुढे बघूया. त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. साधारणतः जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना अर्ज करता येत नाही. तर आतापर्यंत लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यावर 11 हप्ते जमा झालेले आहेत. त्यामध्ये एकूण 16,500 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना मिळालेले आहे आणि त्यापैकी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा 12वा हप्ता जमा झालेला आहे. मात्र लाखो लाडक्या बहिणी 12व्या हप्त्याच्याच अजून प्रतीक्षेमध्ये आहे. तर आता 12वा हप्ता आणि 13वा हप्ता हे एकत्रित दोन्ही हप्ते मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला नाही, तर त्यांना 12वा आणि 13वा हप्ता म्हणजे एकंदरीत 3,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत. जे अर्ज नवीन निकषामध्ये बसत नाही त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि नाव यादीतून वगळले गेले असेल, तर असा संशय असल्यास लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची तपासणी करणं गरजेचं आहे. आता लाडक्या बहिणी यानंतर काय झालेलं आहे, 12वा हप्ता जमा करण्या अगोदर महिला व बाल विकास विभागाने अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज पुन्हा एकदा तपासलेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणी या योजनेत बसत नव्हत्या, अपात्र होत्या, तर त्यांचे अर्ज आता रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे होऊ शकते की 12वा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना न मिळण्याचे कारण म्हणजे की अनेक लाडक्या बहिणींचे जे काही अर्ज आहेत ते रद्द झालेले आहे आणि काही लाडक्या बहिणी पात्र असतानाही
त्यांच्या खात्यावर 12वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की 12वा आणि 13वा हप्ता एकत्रित ₹3,000 आपल्या खात्यावर जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होऊ शकतात? तर हे पैसे आपल्या खात्यावर 5 ऑगस्ट पासून जमा होण्याचं सांगण्यात येत आहे. बघा, या ठिकाणी तारीख पण आपण बघितलेली आहे आणि विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे की 5 ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील. सलग 5 ऑगस्ट, 6 ऑगस्ट आणि 7 ऑगस्ट असे 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आता ज्या लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळालेला नाही, तर त्यांना आता 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता एकत्रित ₹3,000 हे 5 ऑगस्ट पासून वितरित होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेली होती. तर लाडक्या बहिणींनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारचे अपडेट पुन्हा बघायचे असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.